मनपा कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरण. मनपा कर्मचारी युनियनचा बेमुदत संप सुरू. संरक्षण मिळेपर्यंत नागरी सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय. सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मनपाचे कामकाज बंद ठेवण्याची कामगार युनियनची घोषणा. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर 3 दिवसापूर्वी मुकुंदनगर परिसरामध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं महानगरपालिका कर्मचारी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय. या घटनेच्या निषेधार्थ मनपा कामगार युनियननं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं असून पाणी पुरवठा आणि आरोग्य सेवा वगळता इतर सर्व नागरी सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसंच मुकुंदनगर परिसरातील सर्व नागरी सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय युनियनच्या वतीनं घेण्यात आलाय. कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत धीरज परदेशी यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील. मुकुंदनगर परिसरातील पोलीस चौकीमध्ये नियमितपणे पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्यानं तसंच मनपा कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आवश्यक संरक्षणाची हमी मिळत नसल्यानं मुकुंदनगरमधील नागरी सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार युनियनच्या म्हणण्यानुसार धीरज परदेशी यांच्यावर 7 ते 8 जणांनी हल्ला केला होता. या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली असून उर्वरित 3 ते 4 आरोपी अद्याप फरार आहेत. जोपर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेचे कामकाज बंद ठेवण्यात येईल अशी भूमिका युनियननं घेतली आहे. महानगरपालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून शहरातील नागरिकांना विविध नागरी सुविधा पुरवण्याचं काम करतात. मात्र कामाच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असतील तर कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सेवा कशा द्यायच्या असा संतप्त सवाल कामगार संघटनेनं उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणामध्ये काम करता यावं यासाठी प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. मुकुंदनगर परिसरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षणाची हमी मिळाल्याशिवाय त्या परिसरामध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी कर्मचारी पाठवले जाणार नाहीत अशी ठाम भूमिका युनियननं घेतली आहे. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, सेक्रेटरी आनंदराव वाईकर, शेखर देशपांडे, विजय कोतकर, सोनू चौधरी, सतीश ताठे, विकास गीते, राजू लेचेट्टी, बाळासाहेब विधाते आदींसह मनपा कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मनपा कामगार युनियन काम बंद आंदोलन सुरू केलं असल्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांना स्वतः महापालिकेचं गेट उघडावं लागलं. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. परदेशी त्याच्यावर दर्गा दायऱ्या भागामध्ये हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये 7-8-10 जणांनी त्याच्यावर मारहाण एकदम जीवघेणा हल्ला केला. त्याला नंतर दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं. सगळ्यात वाईट परिस्थिती अशी की ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस कुणी त्याला मदतीला आलं नाही. कामगार जे 3 जण होते त्यांनीच वाचवण्याचा प्रयत्न केला. तर तिथे जे 100-150 लोक असतात त्या लोकांनी सुद्धा त्याला उचलायला सुद्धा मदत केली. त्या टॅम्पोमध्ये ह्या दोघांनीच बळच उचलून टाकला आणि त्या टॅम्पोमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला. म्हणजे नागरिकांची सुद्धा मानसिकता कशी तयार झालेली हे पाहिलं पाहिजे. आणि मग तो तशा बेशुद्ध अवस्थेमध्ये गेल्यानंतर तिथून सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. सिव्हिल हॉस्पिटलमधून एसकेअरला हलवलं. एसकेअरला गेल्यानंतर कंटिन्यू तो म्हणजे बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याचा काल दुर्दैवी अंत झालेला आहे. तो आपल्यातून निघून गेलेला आहे. दुःखद घटना एवढी आहे की तो कर्मचारी, त्याची पत्नी, आईवडील सगळे असताना तो इतका 24 वर्षाचा तरुण पोरगा आणि काम करत असताना, शासकीय काम बजवत असताना, इलेक्ट्रिक पोलवर चढलेला असताना काही 7-8 गुंडांनी त्याला मारहाण केली, अमानुष मारहाण केली. त्यात त्याचा अंत झाला. त्यामुळं महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी ताबडतोब तिथं जमलो आम्ही आणि शुक्रवारी संध्याकाळीच आम्ही त्याचा निषेध केला. आणि शुक्रवारी निषेध केल्यानंतर जर पोलिसांनी आणि प्रशासनाने जर कारवाई ताबडतोब केली नाही तर आम्ही सोमवारपासून बेमुदत बंद करू अशी घोषणा आम्ही शुक्रवारी संध्याकाळी केलेली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी काही आरोपी पकडलेले आहेत. त्यांचं कामकाज चालू आहे. परंतु लवकरात लवकर या सर्व आरोपींना पकडणं आणि पकडल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणं याच्यासाठी आमचा बेमुदत बंद आम्ही आज चालू केलेला आहे. घोषणा केल्याप्रमाणे आज सगळे पाणीपुरवठा शहरातला चालू आहे. आरोग्य सर्व हॉस्पिटल चालू आहेत. बाकी सर्व विभाग बंद आहेत आणि ऑफिसेससुद्धा बंद आहेत. आणि हे जर पोलिसांनी आणि प्रशासनाने ताबडतोब त्याची जर दखल घेतली नाही
आणि उर्वरित आरोपी पकडले नाहीत. ते किती दिवस बंद राहील याची आम्ही आता सांगू शकत नाही. आणि आज मात्र महापालिका कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणानं कुणाला आम्ही युनियनचे पदाधिकारी कुणीही त्यांना बंद करा म्हटलेलं नाही, परंतु उत्स्फूर्तपणानं कुणीही कामावर आलेलं नाही. सफाई कामगारसुद्धा कामावर आलेले नाही आणि ऑफिसच्या तर चाव्याच घेतलेल्या नाही. अशा परिस्थितीमध्ये जर कर्मचाऱ्याचा जीव गेला तर आम्ही कामावर येऊन तरी काय करणार, अशी मानसिकता त्यांच्यामध्ये झाल्यामुळं आज सर्व महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी बेमुदत बंदमध्ये सामील झाले. आणि नगर शहरातील नागरिकांना युनियनच्या वतीने आवाहन केलेलं आहे की आम्हालाही तुम्ही सहकार्य करा, आमचा कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे. आणि नगरमध्ये लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असतील, यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आमच्या या बंदला चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल युनियनच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. लोकप्रतिनिधींनी तर खूपच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमच्या या आंदोलनाला यश येईल. लवकरात लवकर त्या संबंधित आरोपींवर कारवाई होईल एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो.